अमरावती शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले होते। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने पायाभूत तपास चालवून या घटनेचा शोध लावला। अमरावती, अकोला, नागपूर, धुळे या शहरांमध्ये झालेल्या चेन स्नॅचिंग घटनांमध्ये हात असल्याचे समोर आले आहे। चेन स्नॅचिंग करणारी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून या टोळीतील 2 प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले आहे। सर्वांचे स्वागत आहे। याच्यासाठी आपल्याला सर्वांना माहितच आहे ऑलरेडी, लोकांनी काही प्राथमिक माहिती कव्हर केलेली आहे। चेन स्नॅचिंगचे आरोपी जे पकडले होते, जे जानेवारी आणि डिसेंबर महिन्यात बॅक टू बॅक काही चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या शहरात, पर्टिक्युलरली गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि राजापेठच्या हद्दीत, आणि मागच्या वर्षीचे सुद्धा काही घटना घडले होते जे ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात घडल्या होत्या। तर हे जे पॅटर्न होतं त्या पॅटर्न वरून आपल्या अनेक टीम लावले होते। आम्ही क्राईम ब्रँचच्या टीम, पोलिसांची टीम वर्कआउट करत होते। याच्यामध्ये जे स्थानिक जे चेन स्नॅचर आहेत यांना एकदा एका गुन्ह्यात आपल्या लोकांनी पकडले सुद्धा होतं, म्हणजे ते गुन्हा डिटेक्ट झाला होता, तरी पण चेन स्नॅचिंगच्या घटना काही थांबल्या नव्हत्या। याच्यावरून असं लक्षात आलं की बाहेरून कोणीतरी येत आहे आणि जी इथे काहीतरी खोली करून राहत असेल आणि ती व्यक्ती करून जात आहे घटना, ही आपल्या एमओबी वरून लक्षात आल्यानंतर जे इतर जिल्ह्यातले गुन्हेगार आहेत किंवा आंतरराज्यीय गुन्हेगार जे चेन स्नॅचिंग करण्यामध्ये हे आहे, रेकॉर्ड आहे ज्या गुन्हेगारांचा, अशा गुन्हेगारांचा शोध करण्याचं काम क्राईम ब्रँचनी केलेलं होतं। रेकॉर्ड सोडून इतर जिल्ह्यांची माहिती काढून किंवा त्यांच्याकडे होणारी घटना, आजूबाजूच्या जिल्ह्यात झालेल्या घटना, या सगळ्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ही जी आहे प्रोफेशनल गँग आहे आणि याच्यामध्ये जे आहे हे स्थानिक कोणाचं तरी मदत घेत आहे, पण बाहेरूनच व्हेकल, टू व्हीलर व्हेकल मध्ये आलेले आहेत आणि ते टू व्हीलर व्हेकलचा वापर केल्यानंतर हे पसार होतात आणि परत 7-8 दिवसाच्या गॅप नंतर परत येतात आणि चेन स्नॅचिंगची घटना करतात। अशी एमओबीच्या आधारावर अभ्यास केल्यानंतर आणि काही सीसीटीव्ही फुटेजेस आहेत, काही व्हेकल्सचे ऑब्झर्वेशन आहेत, सगळ्याच्या आधारावर अभ्यास केल्यानंतर क्राईम युनिट वाल्यांनी आमच्या सर्वच मागे लागले होते, पण युनिट 2च्या हाती जे मुख्य आरोपी जे लागले होते त्याच्यामध्ये हसन अली आशू नियाज अली हा 21 वर्षाचा व्यक्ती आहे, भुसावळचा राहणारा। तर याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जो त्याचा इथे मदत करणारा व्यक्ती आहे जफर शेख जुबेर जो आहे तो लालखाडी या भागात राहत होता, तर यांनी त्याला मदत केली होती खोली घेऊन देण्यामध्ये। आणि तो शेख जुबेर आणि ही जी गँग आहे, जी इराणी गँग म्हणतात याला, यांची जी अमरावती जेलमध्ये असताना मागच्या वर्षी ते एकत्रित होते, त्यावेळेस त्यांची ओळख झाली होती आणि त्या ओळखीचा फायदा घेऊन शेख जुबेर यांना जे आहे राहण्यासाठी खोली तयार करून दिली होती आणि त्याच्या मदतीने ते इथे येत होते आणि दिवसभर रेकी करायचे आणि कुठल्या भागात महिला संध्याकाळी वॉकिंग करतात किंवा कुठल्या मंदिराजवळ वॉकिंग करतात, तिथे विरळ वस्ती आहे आणि जास्तीत जास्त पडण्याची रूट आहे किंवा पळून जाण्यासाठी जास्त रस्ता आहे किंवा लगेच हायवेला लागता येतील अशी एरियाज ही शोध घ्यायची आणि त्या एरियात चेन स्नॅचिंग करायची आणि एकाच वेळी 2-3 चेन स्नॅचिंग करून होऊन जायचं। गुन्हे शाखा पथकांच्या कार्यक्षमतेमुळे आणखी एक टोळी गजाआड करण्यात यशस्वी ठरली आहे। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे। यामुळे अमरावती शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे।